स्वागत आहे तुमचं विशाल चव्हाण सर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण इम्पॉर्टंट असे 20 प्रश्न पाहणार आहोत। हे 20 प्रश्न म्हणजे 2020 प्रश्न। तुम्ही स्पर्धा परीक्षेसाठी किती तयार आहात किती नाही स्वतः चेक करा। पहिला प्रश्न पहा, 1931 मध्ये भारतातील पहिला बोलणारा चित्रपट कोणता होता? पहिला बोलणारा चित्रपट विचारला या ठिकाणी। तर पहिला बोलणारा चित्रपट हा आलम आरा हा भारतातील पहिला बोलणारा चित्रपट किंवा त्याला ध्वनी चित्रपट। पर्याय क्रमांक क हे त्याचं उत्तर राहणार आलम आरा। आणि त्याचं दिग्दर्शक हे अर्देशीर इराणी। आलम आरा हा पिक्चर कधी रिलीज झाला होता तर त्यांना तारीख सांगायची 14 मार्च। कधी झाला होता रिलीज? 14 मार्च 1931 ला रिलीज झाला होता। पुढचा प्रश्न, भारताची सर्वात लांब आंतरराष्ट्रीय सीमा कोणत्या देशाशी आहे? तर महत्त्वाचा प्रश्न आहे। तर प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 2 ते 3 सेकंड मिळतील। स्वतः चेक करा किती चुकतंय किती बरोबर येतंय। आज चुकणार उद्या परीक्षेला तुमचं बरोबर येणार। त्याच्यासाठी चुका करा, येऊ द्या चुका हो झाल्या तर होऊ द्या, पण तुम्हाला शिकायला भेटणार याचं उत्तर काय होतं त्याचं उत्तर काय होतं। तर याचं उत्तर राहणार पर्याय क्रमांक ड बांगलादेश। तर लक्षात राहू द्या 7 देशाची सीमा लागलेली भारताला। तर लक्षात राहू द्या केंद्र सरकारच्या माहितीनुसार 7 देशाची सीमा लागलेली। किती? 7 देशाची सीमा लागलेली आहे भारत या देशाला। तर 7 देश कोणते कोणते लक्षात राहू द्या। पहिला बांगलादेश, दुसरा चीन, तिसरा कोण आहे पाकिस्तान, चौथा कोण आहे नेपाळ आणि पाचवा कोण म्यानमार, सहावा कोण आहे? सहावा हा देश भूतान आणि सातवा देश हा अफगाणिस्तान। हे 7चे 7 तुम्हाला फटाफट सांगता आले पाहिजे। पुढचा प्रश्न, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? आता याच्यामध्ये भरपूर जण कन्फ्यूज होता अमेझॉन आणि नाईल नदीमध्ये। ठीक आहे, याच्यामध्ये भरपूर जण आता पण कन्फ्यूज असं याच्यामधलं एक उत्तर राहणार। अमेझॉन ऐकलेलं आहे वाचलेलं आहे तर याच्यातलं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक क नाईल नदी। तर आता महत्त्वाचं समजून घ्या आपण, या दोघांचं कन्फ्यूज तुमचं दूर करून टाकतो या ठिकाणी। तर जगातील सर्वात लांब नदी विचारली, लांब विचारली तर कुठं जायचं? नाईलकडे जायचं। आणि जर ह्या ठिकाणी पहा, जर अमेझॉनकडे कुठं कधी जायचं? जर सर्वात मोठी नदी विचारलं, मोठी नदी पहा, मोठी आणि लांब मध्ये फरक आहे। मोठी विचारलं तर अमेझॉनकडे जायचं आणि लांब विचारले तर नाईलकडे जायचं। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात पहिला महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? प्रश्न काय म्हणतोय पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? तर ही केली होती धोंडो केशव कर्वे यांनी पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली होती। पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात लांब सिंचन कालवा कोणता आहे? भारतातील विचारला या ठिकाणी प्रश्न जेव्हा बोलतोय महाराष्ट्र बनतो का भारत बनतो या ठिकाणी पकडायचं। तर भारतातील सर्वात लांब सिंचन कालवा कोणता आहे? भारतातील विचारलं तर हा आहे इंदिरा गांधी कालवा। तर याचा अंदाजे जवळजवळ प्रत्येक पुस्तकामध्ये तुम्हाला वेगवेगळे भेटणार। तर याचा अंदाजे 650 लक्षात राहू द्या 650 किलोमीटर लांब आहे। आणि हा कुठून वाहतो? पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधून वाहतो। जर याचं एकदम महत्त्वाचं सांगायचं ठरलं इंदिरा गांधी कालव्याचं एकदम महत्त्वाचं पॉईंट तर लक्षात राहू द्या राजस्थानमधील अर्धशुष्क आणि शुष्क भागांना सिंचन प्रदान करणारा जगातील सांगतो मी तुम्हाला जगातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प आहे। हे सगळे प्रश्न क्वालिटीचे प्रश्न आहे। तुम्हाला समजत असेल ना क्वालिटी कशी असते प्रश्नाची, त्याचं स्पष्टीकरण पण देतो मी तुम्हाला। जे महत्त्वाचे प्रश्न आहे याच्यासाठी भाऊ लाईक करा, कमेंट्स करा। जर सबस्क्राईब नसेल केलेलं तर सबस्क्राईब करून घ्या। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो? चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो कुठं? कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी कुठं चालतो? व्हेरी गुड, आलं शब्बास। पर्याय क्रमांक ए कोल्हापूर या ठिकाणी। पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटना कधी लागू करण्यात आली? बेसिक प्रश्न आहे पण कन्फ्यूज होता। 1949 नोव्हेंबर आणि नंतर कुठं कन्फ्यूज होता? व्हेरी गुड, आलं उत्तर। तर याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक ब 26 जानेवारी 1950। तर लक्षात राहू द्या महत्त्वाचा प्रश्न आणखीन एक विचारतो, तो भारतीय संविधान बनवण्यासाठी किती वर्ष लागले, किती कालावधी लागला? तर लक्षात राहू द्या हा लागला होता 2 वर्ष, 2 वर्ष 11 महिने आणि किती? आणि 18 दिवस, 18 दिवस लक्षात राहू द्या 18 दिवस, 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले होते संविधान तयार होण्यासाठी। पुढचा प्रश्न, कथकली नृत्य प्रकार कोणत्या राज्याची शास्त्रीय नृत्य प्रकार आहे? कथकली नृत्य कोणत्या राज्याचा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे? तर हा आहे, आलं व्हेरी गुड, पर्याय क्रमांक 2 केरळ या राज्याचा। पुढचा प्रश्न, थॉमस मुंत्रो यांनी 1820 मध्ये कोणती जमीन महसूल प्रणाली सुरू केली?
तर यांनी सुरू केली होती रयतवारी, पर्याय क्रमांक क. लक्षात राहू द्या महत्वाचं. तर हे रयतवारी प्रणाली 1820 मध्ये, किती 1820 मध्ये थॉमस मुनरो यांनी मद्रास, मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये सुरू केली. पुढचा प्रश्न, भारतामध्ये मोबाईल सेवा कोणत्या दिवशी सुरू झाली? भारतामध्ये विचारलं भाऊ मोबाईल सेवा कोणत्या दिवशी सुरू झाली. एकदम जनरल प्रश्न आहे आपला, माहिती पाहिजे. मोबाईल तर आता प्रत्येकाच्या घरामध्ये आहे म्हणजे आहेच. तर त्याची सेवा कोणत्या दिवशी सुरू झाली भारतामध्ये? त्याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 2, 22 ऑगस्ट 1994. पुढचा प्रश्न, द्रौपदी मुर्मू भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहे? हा करंट वरती प्रश्न आहे, भविष्यामध्ये पण विचारू शकतो. तर याचं काय उत्तर राहणार आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 15. तर 15व्या ह्या राष्ट्रपती आहेत. भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता? ह्या ठिकाणी पहिला व्याघ्र प्रकल्प विचारला. ऑप्शन पाहून घ्या, वेगवेगळे. महत्त्वाचा प्रश्न आहे, वारंवार रिपीट होणारा प्रश्न आहे. मी हा रिपीटेड घेण्याचं कारण असंच आहे, भरपूर वेळेस रिपीटेड घेतो आपल्याच व्हिडिओमध्ये. तर घेण्याचं असं कारण आहे, हा भरपूर परीक्षेला विचारतो, वारंवार विचारतो आणि विचारणार पण. महत्त्वाचा प्रश्न येतंय उत्तर. व्हेरी गुड, आलं. पर्याय क्रमांक ए, जिम कार्बेट. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर राहणार. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती आहे? सध्याचं चाललंय, ठीक आहे. 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर व्हिडिओ पाषाण मास्तरनं तर उत्तर वेगळं सांगितलेलं आहे, तसं नका करू. सध्याचं चाललंय. तर याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 1, रमेश बेस. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर. हे सध्याचे राज्यपाल आहे, लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, IPL मध्ये 200 सामने खेळणारा पहिला खेळाडू कोण आहे? IPL मध्ये, ठीक आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, भविष्यात पण विचारू शकतो. IPL वरती भरपूर वेळेस प्रश्न आलेले, परीक्षामध्ये कोणतीही स्पर्धा परीक्षा घ्या, IPL वरती प्रश्न येतो. तर महत्त्वाचा प्रश्न आहे, 200 सामना आहे. आता किती खेळतील, भविष्यामध्ये भरपूर खेळाडू येतील, ते 200 सामने खेळणार. पण पहिला खेळाडू विचारलं तर पहिला खेळाडू हा सांगायचा पर्याय क्रमांक बी, MS धोनी. भरपूर जण विराट कोहलीकडे गेले असतील. विराट कोहलीने भाऊ MS धोनी हा पहिला 200 सामना खेळणारा खेळाडू आहे IPL मध्ये. पुढचा प्रश्न, सर्वसाधारणपणे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात होते? विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन विचारला. महाराष्ट्रात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात होते? आलं उत्तर, व्हेरी गुड. पर्याय क्रमांक 3, नागपूर या शहरामध्ये. पुढचा प्रश्न, पहिली महिला महाराष्ट्र केसरी हा बहुमान कोणी प्राप्त केला? हे पहा, महत्वाचा प्रश्न बरं का. पहिली महाराष्ट्र केसरी महिला विचारलं, पहिली महिला महाराष्ट्र केसरी बहुमान कोणाला प्राप्त झाला? तर हा झाला रे प्रतीक्षा बागडी यांना. पुढचा प्रश्न, भारत छोडो ठराव 1942 ने शक्य तितक्या व्यापक प्रमाणात अहिंसक जनसंघर्ष सुरू करण्याचा प्रस्ताव दिला. या संघर्षासाठी करा किंवा मरा, लक्षात राहू द्या, या ठिकाणी समजून घ्या. करो किंवा मरो किंवा करा किंवा मरा चा मंत्र कोणी दिला? एकदम महत्वाचा प्रश्न. हा दिला होता महात्मा गांधी. पर्याय क्रमांक ब हे त्याचं उत्तर राहणार. लक्षात राहू द्या, महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली इंडियन नॅशनल काँग्रेसने 9 ऑगस्ट, कधी 9 ऑगस्ट 1942 रोजी घोषणा केली होती. करा किंवा मरा, करो किंवा मरो ही घोषणा दिली होती. आणि त्या आंदोलनात काय म्हटले होते? भारत छोडोच्या घोषणा. महाराष्ट्रात किती वर्षांनी व्याघ्रगणना केली जाते? हे बाबा पाय, तू ना काय करतो, जनगणना बनतोय, या ठिकाणी 10 वर्ष दिले नाही, पण तुला परीक्षेत 10 वर्ष देतं बरं का. 10 वर्ष कन्फ्यूज करण्यासाठी 10 वर्ष एवढा रट्टा मारलेला असतो. तू काय करतो, 10 वर्षाला टिक करून देतो, ठीक आहे. ही जनगणना, ठीक आहे. जर कृषी विचारलं तर कृषीला वेगळं भाऊ, ठीक आहे. जर कृषी विचारलं तर कृषीला वेगळं सांगायचं, आणि व्याघ्राला विचारलं तर व्याघ्राला वेगळं सांगायचं, जनगणना विचारलं जनगणनाला वेगळं सांगायचं. हे सगळे ना आपल्याला वेगवेगळे, लक्षात राहू दे ना. तू म्हणशील एकच असतं गणना म्हटलं तर तसं नाही. तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर राहणार. दर 4 वर्षांनी व्याघ्रगणना केली जाते. पुढचा प्रश्न, संपूर्ण देशभरात सर्वाधिक डॉक्टर व इंजिनियर पुरवणारे गाव म्हणून महाराष्ट्रातील कोणत्या शहराची ओळख आहे? हे पहा, डॉक्टर व इंजिनियर पुरवणारे गाव म्हणून महाराष्ट्रातील कोणत्या शहराची ओळख आहे? आलं उत्तर, व्हेरी गुड. पर्याय क्रमांक 2 लातूर शहराची ओळख आहे. काय ओळख आहे? डॉक्टर व इंजिनियर पुरवणारे गाव. पुढचा प्रश्न, ह्या रंकाळालाच काय म्हणता माहिती का? रंकाळा चौपाटी.
चौपाटी, लक्षात राहू द्या चौपाटी. असाही प्रश्न आला तर टेन्शन घ्यायचं नाही, रंकाळा चौपाटी. तर याचं उत्तर कमेंट्समध्ये सांगायचं. भेटू अशा पुढच्या प्रश्नसंचमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.